ओके. तुम्हा सर्वांचं आजच्या लाईव्ह सेक्शन मध्ये मी एकदा स्वागत करतो. आणि आज आपण दुसरा चॅप्टर घेणार आहोत. काल आपण त्रिकोण आणि त्रिकोणाचे गुणधर्म हा चॅप्टर पाहिलाय, हा पाठ पाहिलाय का, जो 2 मार्काला किंवा 2 प्रश्नाला येतो. आजचाही चॅप्टर किंवा आपण पाठ म्हणून येतो 2 मार्क, 2 प्रश्नात येतो, म्हणजे 4 मार्काला येतात. पाठाचं नाव आहे चौकोन, चौकोन रचना, चौकोनाचे गुणधर्म यावर आधारित. मला वाटतं सगळ्यांची वही आणि पेन रेडी असेल. आज आपण काय बघणार आहोत या पाठात आणि त्यावर नेमके प्रश्न कसे येणार आहेत, येणाऱ्या परीक्षेच्या त्या धर्तीवर हे प्रश्न कसे असतील, ते तिथे गेल्यानंतर कसे सोडायचे या बाबतीत आपलं डिस्कशन आज असेल. पहिल्यांदा आपण या पाठाचं सविस्तर अर्धा तास माहिती बघूया आणि पुढचा अर्धा तास आपण त्यावरचे प्रश्न सोडूया, म्हणजे 20 मिनिटं, आणि पुढची 10 मिनिटं तुमच्या काही शंका आहेत का त्या बघणार आहोत आपण. चला, तर पाठाचं नाव आहे चौकोन आणि चौकोन रचना. आपण सेम कालच्या पाठात पाहिलं होतं त्रिकोण म्हणजे काय. तर त्रिकोणाची व्याख्या आपण अशी सिंपल केली होती. ते काय, का 3 बिंदू, नैक रेषीय 3 बिंदू जर जोडले आणि ते जर बंदिस्त आकृती तयार झाली तर त्याला आपण त्रिकोण म्हणतो. सेम त्याच धर्तीवर आज आपण चौकोनाची व्याख्या करूया. 4 नैक रेषीय बिंदू, बरोबर, जेव्हा जोडतो आपण आणि ती आकृती बंदिस्त करतो तेव्हाच ती आकृती चौकोन होईल. पण थोडी देताना त्यांनी अशी दिली का 4ही बाजूने बंदिस्त असलेल्या 4 बाजू आणि 4 कोण असणारी आकृती, म्हणजे तुम्हाला अशी आकृती जोडायची आहे. आणि ही जी आकृती तयार होते ना, याला आपण चौकोन म्हणतो. या चौकोन या शब्दातच चौ म्हणजे 4 आणि कोण, ज्या आकृतीला 4 कोण असतात ती असते चौकोन. ओके, मला वाटतं ही चौकोनाची साधी सिंपल डेफिनेशन. तुम्हाला इथं आकृती एक चौकोनाची दिसेल बघा. एक आकृती ए बी सी डी हे 4 बिंदू आहेत. जसं उदाहरणार्थ इथं एक बिंदू आहे, बरोबर, ए बिंदू आहे, बी बिंदू, सी बिंदू आणि डी बिंदू. तर हे 4 बिंदू जोडले, हे शिरोबिंदू आहेत. यानंतर इथं तुम्हाला 4 कोण दिसत आहेत, है ना, हे काटकोन दिसत आहेत पण कोण आहेत. नंतर ही एक बाजू आहे, ही एक बाजू आहे, ही एक बाजू आहे आणि ही एक बाजू. मला वाटतं ही साधी सिंपल चौकोनाची व्याख्या आहे. त्या 4 बाजूंनी आणि 4 कोणांनी बंदिस्त झालेल्या आकृतीला आपण चौकोन म्हणूया. त्यानंतर आता याच्यातली थोडीशी माहिती आपल्याला बघायची का, या चौकोनात काय काय असते. पहिल्यांदा आपण मी एकदम बेसिक पासून घेणार आहे का, जे काही विद्यार्थी त्या लेक्चरला ऍबसेंट होते आणि आज नवीनच ते लेक्चर पाहत आहेत, असं गृहीत धरूया का असा एखादा विद्यार्थी जरी असला तर आपण बेसिक पद्धतीने घेऊ, पण थोडंसं वेगात घेऊया. कारण हा पाठ तुम्हाला पहिल्यांदा पूर्वी झालेलाच आहे, त्याच्यामुळं पटकन ग्रास करायला काय अडचण येणार नाही. आता काय झालंय, आपल्याला नाव बघायचंय, म्हणजे या चौकोनाचं नाव मी कशा पद्धतीने लिहू शकतो. पहिल्यांदा चौकोनाचं चिन्ह बघा, चौकोनासारखंच असं असते छोटं. मग तुम्ही मोठा चौकोन काढा, पण आपल्याला एकदम छोटा काढायचा आहे. मी फक्त एका पद्धतीने नाव काढून देणार आहे, 8 पद्धतीने तुम्ही काढायचे. जसं उदाहरणार्थ मी एक शिरोबिंदू पकडणार, कोणता बी एक बिंदू, आणि त्या बिंदूनी घड्याळाच्या दिशेने मी जाणार. म्हणजे कसा, ए बी सी आणि बी 4 अक्षरी नाव आहे. हे झालं एका पद्धतीने. बघा, मी ए शिरोबिंदू पकडला, मी असं एकदा गेलो, बरोबर, हे एकदा, तेच तोच शिरोबिंदू ठेवून मी असं एकदा जाणार. म्हणजे काय, चौकोन ए बी सी आणि डी. आता लक्षात ठेवा, एका शिरोबिंदू पासून सुरुवात केल्यानंतर 2 पद्धतीनं आपल्याला नाव लिहिता येतं, बरोबर. हे पहा, त्याच बिंदू. मग तसं बी न सर तुम्ही शिरोबिंदू पकडला तर कसं करावं लागेल, एकदा घड्याळाच्या काठीने असं, म्हणजे बी ए डी, बी सी डी ए. मला वाटतं बाकीचे नाव तुम्हाला लक्षात येतील. पण हा चॅप्टर कम्प्लीट झाल्यानंतर, हे लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला जे जे सांगितले ते ते करायचंय. एकदा क्विक रिव्हिजन टाकता आली पाहिजे. मला येतंय या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहायचं नाही. सुरुवात एकदम बेसिक पासून द्यायला लागायचं. आपल्याला 8 पद्धतीने नावं लिहायचे म्हणजे लिहायची. ओके का, तर सहज असं एखादं वाक्य येऊ शकतं का, चौकोनाचे 8 पद्धतीने नावं लिहिता येतात. तुम्ही जर कधीच लिहिलेले नसतील तर तुमच्या परीक्षेत आई असतो गोंधळ होईल त्या वाक्याचा. खरंच 8 पद्धतीने लिहिता येतात का, बरोबर. मला वाटतं इथपर्यंत आता मी 2 पद्धतीने दिले, 2 पद्धतीने तोंडी सांगितले, म्हणजे 4 पद्धतीने, म्हणजे 4 नावं मी सांगितलं, उरलेले 4 तुम्ही करायचे. आता पुढचं काय, या चौकोनामध्ये ही बाजू आणि जी ही बाजू दिसते तर ह्या समोरच्या समोरच्या बाजू आहे. जेव्हा समोरच्या समोरच्या बाजू असतो त्याला एक नाव आहे सम्मुख. मुख म्हणजे तोंड. आपल्या तोंडासमोर एखादा जर उभा राहिला, आपल्या चेहऱ्यासमोर एखादा उभा असेल तर त्याला आपण सम्मुख उभा राहिला असं म्हणतो. म्हणजे या बाजू समोरची ही बाजू आहे म्हणून ह्या सम्मुख बाजू झाल्या, या बाजू समोरची ही बाजू आहे म्हणून ह्या सम्मुख बाजू झाल्या. मग सम्मुख बाजूच्या किती जोड्या सापडतील तुम्हाला, 2.
सेम तसंच सम्मुख कोण आहे हे पहा, हा एक कोण, याच्या समोरचा कोण कोणता आहे हा, ए बी कोण आहे, याच्या समोरचा कोण कोणता आहे डी. तुम्हाला परत सम्मुख कोणाच्या परत दोन जोड्या सापडतील. हे झाले सम्मुख बाजू आणि सम्मुख कोण. आता लगतच्या बाजू, लगतच्या म्हणजे शेजारचा. आता तुमच्या लक्षात आलं असेल शेजारी आपल्याला दोन्हीकडून बी असतो. जर एखादं मध्येच घर असतं तर चौकडून असू शकतो, पण आपल्याला या बाबतीत बघायचं तर दोन बाजू. म्हणजे उदाहरणार्थ ही जर बाजू असेल तर मला सांगा याची शेजारची बाजू कोणती, तर ही बी आहे आणि ही सुद्धा आहे. बरोबर, म्हणजे या बाजूच्या लगतची बाजू कोणती झाली, ही एक झाली आणि ही एक झाली. या बाजू लगतची बाजू कोणती झाली, ऑलरेडी एक लिहिलीच आपण, ही एक झाली. बरोबर, ही आणि हीची लगतची बाजू ही, अशा लगतच्या बाजू झाल्या. आता लगतचे कोण बघायचे आपल्याला. लगतचे कोण म्हणजे याच्या लगत शेजारचा कोण कोणता आहे हा, याच्या शेजारचा कोण आहे. असे तुम्ही लगतच्या बाजू, लगतचे कोण, सम्मुख बाजू आणि सम्मुख कोण मात्र लिहून काढायचे. बरोबर, हा तुमचा आतापर्यंतचा टास्क आहे, आतापर्यंत हे काम आहे. आता पुढे काय, सेम तेच दिले मी. चौकोनाचे नाव 8 प्रकारे लिहिता येतात. हे 8 प्रकारे तुमच्या इथे दिले. लगतच्या बाजू, बरोबर, हे दिलंय. म्हणजे लगतच्या बाजू किती येतात 4 जोड्या. बरोबर, लगतच्या बाजूच्या 4 जोड्या, लगतच्या कोणाच्या 4 जोड्या, सम्मुख बाजूच्या 2 जोड्या, सम्मुख काय लगतच्या कोणाच्या 4 जोड्या आणि सम्मुख कोणाच्या 2 जोड्या. आता ध्यानात धरा, जेव्हा आपण सम्मुखचा विचार करतोय, सम्मुख बाजू आणि सम्मुख कोण यांच्या जोड्या 2-2 तयार होतात. लगतच्या बाजू आणि लगतचे कोण यांच्या जोड्या 4 तयार होतात. ओके, इथपर्यंत झाले. आता याच्यावर लक्षात ठेवा, हे प्रत्येक ओळीवर एखादा प्रश्न बनू शकतो, एकदम बेसिक. पण जर हे आपल्या लक्षात नसेल तर साधा बेसिक आलेला प्रश्न हे चुकू शकतो. शिरोबिंदू, आता 4 ते शिरोबिंदू असतातच. बरोबर, आता चौकोनाचे कर्ण, कर्ण कशाला म्हणतो तुम्हाला माहिती आहे. बरोबर, थोडीशी आपण एखादी आकृती ड्रॉ काढू थोडीशी आणि मग तुम्हाला मी कर्णाची. तसं उदाहरणार्थ हा एक चौकोन दिलाय, या तुमच्या बाजू झाल्या. जेव्हा सम्मुख शिरोबिंदू आपण जोडतो असे, तर ही जे रेषाखंड आहे ना, याला आपण काय म्हणतो, कर्ण म्हणतो. म्हणजे या आकृतीत किती कर्ण काढता येतील आपल्याला, म्हणजे चौकोनाला किती कर्ण असतात, 2. ओके, ही झाली कर्णाची व्याख्या. आता इथे एक वाक्य आहे, जसं त्रिकोण. तुमच्या एक लक्षात असतं, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते, 180. त्याच धर्तीवर चौकोनाच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज किती असेल. आता समजा 360 कशी येते, काही जणांचं म्हणणं कसं काय असेल 360. हे बघा, हा एक चौकोन आहे, मी याचा एक कर्ण काढतो असा. हा झाला का नाही एक त्रिकोण, याची किती माप झालंय 180. इकडे बी एक त्रिकोण आहे, हा किती झाला 180. म्हणून आपण असं म्हणू शकतो ना, चौकोनाच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज किती आहे 360. आता हे चौकोनाचे आतले कोण आहेत म्हणजे आंतरकोन आहेत. बरोबर, म्हणजे चौकोनाच्या आंतरकोनाची मापाची बेरीज किती असते 360, कारण हे 180. बरोबर, आता इथं काय झालंय, बाह्य कोणांच्या मापाची बेरीज. आता बाह्य कोणाची थोडीशी कन्सेप्ट आपण काल पाहिलीच होती, ती आज आपण बघूया. बरोबर, काय होतंय बाह्य कोण. मी काय करतोय, बाह्य कोण काय करू, मी याचं थोडं आंतर भाग पुसून टाकतो. बरोबर, मी काय करतो, यांच्या बाजू वाढवतो, जसं का आहे. हे पहा, आता तुमच्या एक लक्षात असं, एका शिरोबिंदूपाशी नेहमी 2 बाह्यकोन तयार होतात. जसं उदाहरणार्थ हा एक कोण आहे, हा आंतरकोन आहे. याचा बाह्यकोन कोणता आहे, हा आणि हा याचा विरुद्ध कोन आहे. बरोबर आहे, म्हणून हा याचा बाह्यकोन नाही, हा बाह्यकोन आहे. इथे एक वाक्य आहे का, एकाच बाजूने क्रमाने वाढत. म्हणजे आपण काय करूया, जसं उदाहरणार्थ हे पहा, हा एक बाह्यकोन मी पकडला, त्याच्यानंतर हा एक बाह्यकोन पकडला, तर हा एक बाह्यकोन पकडला आणि हा एक बाह्यकोन पकडला. असे जर 4 बाह्यकोन पकडले एकाच दिशेने, तर त्यांची ही बेरीज 360 येते. आणि दोन्ही जर धरला तर 720 येईल. हा बी पकडायचा, दोन्ही बाह्यकोन जर असे पकडले तर 720 बेरीज येईल. बरोबर, आणि तुम्हाला माहिती आहे, जर हा जर हे 2 कोण कसे असतात, रेषीय जोडीतील कोण असतात. बरोबर, एक वाक्य एवढे त्यांनी तिथं दिले ऑलरेडी. तर आता आपण पुढे काय करूया, आता ही झाली चौकोनाची बेसिक माहिती. चौकोनाचं नाव, चौकोनाच्या सम्मुख बाजू, चौकोनाच्या लगतच्या बाजू, एकरूप म्हणजे सम्मुख कोण, लगतचे कोण. मग आता नेमकं चौकोनात एवढंच आहे का, तर चौकोनात काही विशिष्ट गोष्टी एकत्र केल्यानंतर जर एकत्र जुळून आल्या तर एक नवीन चौकोन आपल्या समोर येतो. जसं उदाहरणार्थ
असं एखादी आकृती असू शकते की त्याच्या चारही बाजू सारख्याच असू शकतात, मग तो एक सेपरेट चौकोन झाला. असं असू शकतं की त्याचे चारही कोण समान असू शकतात. कर्णाच्या बाबतीत काय असू शकतंय, काही समोर समोरच्या बाजू काय असू शकतंय, सम्मुख सम्मुख कोणाच्या बाबतीत काय असू शकतंय. मग अशा काही अटी धरून असे गुणधर्म एकत्र येऊन एक नवीन चौकोन आपल्या समोर येतो आणि त्यावरूनच चौकोनाचे प्रकार पडले जातात. त्याचा एक एक प्रकार आपण बघणार आहोत. तुमच्या समोर हा एक चौकोन दिसतोय. चौकोन म्हणजे काय, चार कोन. आता याच्यात वैशिष्ट्य काय पहिलं थोडं समजून घेऊया. काय वैशिष्ट्य, याचं नाव काय नेमकं, हा कोणता तुम्हाला चौकोन दिसतोय. तर पहा आता थोडं मी समजूया, मी नाव दाखवलंच नाही, फक्त तुम्हाला आकृती दाखवली. ही आकृती नेमकी कोणत्या चौकोनाची असेल त्याला आपण काहीतरी नाव देऊया, बघू काय. तुम्ही जर ही बाजू पाहिली, ही जर अशी पुढे वाढवीत नेली आणि ही जर पुढे वाढवीत नेली, ही जर पुढे वाढवीत नेली अशी, तर हे एकमेकाला भेटतच नाही. म्हणजे ह्या बाजू कशा येतात, समांतर. जसं उदाहरणार्थ मी बघा, हा बी एक चौकोन काढू शकतो ना असा. तुम्ही उदाहरणार्थ मी असा एक चौकोन काढला. आता हा एक चौकोनच आहे ना, पण जर ही बाजू मी पुढाची लांबवली आणि ही पुढाची लांबवत गेलो तर हे एकमेकाला भेटतील, म्हणजे समांतर नसतील. इथे एक आठ पडली काय का, बाजूत काहीतरी वैशिष्ट्य झालं आणि म्हणून याला एक सेपरेट चौकोन तयार झालाय. यांच्या बाजू कशा येतात, समांतर या. बरोबर आहे. ज्या चौकोनाच्या बाजू समांतर असतात, सम्मुख बाजू, त्यांना आपण काय म्हणणार आहेत, तर तो चौकोन आपण समांतरभुज चौकोन म्हणून ओळखणार आहेत. काय ओळखणार आहेत, समांतरभुज. आता नीट समजून घ्या, हा समांतरभुज चौकोन आहे. या समांतरभुज चौकोनाचं वैशिष्ट्य काय, ह्या वैशिष्ट्यावरच तुम्हाला परीक्षेत प्रश्न आहेत. आता बघा, ही बाजू आणि ही बाजू सम्मुख बाजू समांतर आहेत. आता झालंय काय, यांचे जे कोन आहेत ना सम्मुख, हे सुद्धा एकरूप असतात. त्या बाजू एकरूप असतात. एकरूप म्हणजे समान लांबीचे असतात. विशेष म्हणजे यांचे कोन हे का नाही, एकरूप तर नाहीयेत. तुमच्या लक्षात आलं असेल, हा कोन आणि हा कोन, हे म्हणजे हा कर्ण आणि हा कर्ण मोठा आहे, हा कर्ण मोठा आहे, हा कर्ण छोटा आहे. पण एक वैशिष्ट्य असं आहे, जेव्हा हे कर्ण एकमेकाला भेटतात ना, त्यावेळेस ते दोन भाग करतात समान. आता कर्णाच्या बाबतीत फक्त दोनच वाक्य ध्यानात ठेवायचे, एक तर दुभागतात का किंवा ते लंब दुभागतात का, एवढाच महत्वाचा मुद्दा आहे. दुभागतात की लंब दुभागतात. कर्णाच्या बाबतीत दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या मला, काय, हे तर दुभागतात पण लंब दुभागत नाही. लंब म्हणजे यांच्या दोघांमध्ये इथं काटकोन होत नाही, एवढे लक्षात ठेवायचं. फक्त दुभागतात, कारण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच आकृतीमध्ये आता लंब दुभागतात असं बी होईल. दुभागतात म्हणजे दोन एकमेकाचे भाग करतात. ओके. आता तेच वैशिष्ट्य तुम्हाला खाली आहे समांतरभुज चौकोनाचे. काय, ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजू परस्परांना समांतर असतात त्या चौकोनात समांतरभुज म्हणतात. ते जे आहे ना, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, नसतं द्यायचं तुम्हाला. तर हा स्क्रीनशॉटचा पुढे फायदा होणार तुम्हाला. काय, त्याच्या सम्मुख बाजू एकरूप असतात, म्हणजे समोरच्या बाजू सारख्या लांबीच्या असतात. समोरचे कोण एकरूप असतात, म्हणजे समान असतात. कर्ण परस्परांना दुभागतात. आता नुसतं दुभागतात, हा लंब दुभागत नाहीत. समांतर चौकोनाचा प्रत्येक कर्ण हा पूर्ण चौकोनाला दुभागतो. हा, हे एक वैशिष्ट्य राहिलं आपलं. काय, उदाहरणार्थ मी असा जर कर्ण काढला का नाही, तर ह्या कर्णाच्या बरोबर कोणताही एक कर्ण आहे ना, या आकृतीचे कम्प्लीट दोन भाग करतो. म्हणजे तो दुभाग, म्हणजे एकमेकाला ते दुभागतात पण तो पूर्णतः चौकोनाला सुद्धा दुभागतो, म्हणजे दोन समान भाग करतो. जसं उदाहरणार्थ म्हणजे नेमकं लक्षात येणं कसं आहे, तर इथं भाग उदाहरणार्थ मी एखादी अशी आकृती दिली. आता ही छोटी आकृती दिली मी, बरोबर, आणि मी आता असा कर्ण काढला. हे आता तुमच्या लक्षात आलं असेल, हा कर्ण या आकृतीला दुभागत नाही, दोन भाग थोडे करतोय, हा फक्त भाग करतोय. हा भाग मोठा आहे हा भाग छोटा आहे. इथं तसं नाही. तुम्ही पाहिलं असेल, हा भाग आणि हा भाग सेम आहे, समान सारखा आहे, म्हणजे सारख्या क्षेत्रफळाचा आहे. बरोबर. चला, वैशिष्ट्याचा एकदा स्क्रीनशॉट घ्या काढून. बरोबर. पुढचं आपल्याला बघायचं आहे समभुज चौकोन. आता सेम तोच कन्सेप्ट, तीच कन्सेप्ट, फक्त याच्यात थोडी वेगळी. काय कन्सेप्ट वेगळी ती बघूया आपण. आता त्याच्यात काय होतं आणि याच्यात काय झालं नेमकं थोडं समजून घ्या. सम म्हणजे सारखा आणि भुज म्हणजे बाजू. ज्या चौकोनाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात किंवा एकरूप असतात आणि त्या समांतर बी असतात, तिथं सम्मुख बाजू एकरूप होत्या, सगळ्या बाजू नव्हत्या. इथं काय आहे, सगळ्या बाजू एकरूप आहेत, म्हणजे ही बाजू ही बाजू ही बाजू आणि ही बाजू सर्व बाजू समान लांबीच्या आहेत. तिथं फक्त समोरच्या बाजू लांब होत्या, म्हणजे जसं आयतासारखं होतं. इथं काय झाले, चारही बाजू एकरूप येतात आणि त्या समांतर येतात. अशा चौकोनाला आपण काय म्हणणार आहेत, समभुज चौकोन म्हणणार. याची वैशिष्ट्य काय येतात बघा. जेवढे समांतरभुज चौकोनाचे वैशिष्ट्य ना, सगळे याला जुळतात. याच्यात एक्स्ट्रा काय, मग याच्यात एक्स्ट्रा फक्त हेच काय,
का कर्ण दुभागतात पण लंब दुभागतात? कसे दुभागतात? याच्यातलं एक वैशिष्ट्य एक्स्ट्रा आहे. समांतर भुजामध्ये कर्ण फक्त दुभागतात, याच्यामध्ये लंब दुभागतात. बरोबर? आलं का लक्षात? कसे दुभागतात? लंब दुभागतात. आपण त्याचे वैशिष्ट्य बघणार आहेत आपण. हे पहा. वाटलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या. काय आहे? समभुज चौकोनाचे कर्ण ज्या शिरोबिंदू जातात ते कोण दुभागतात? समभुज चौकोनाचे समभुज कोण एकरूप असतात? परस्पराचे लंब दुभाजक असतात. 3 बरोबर? सेम आहे, काहीच असा वेगळा काही नाही. आता याच्यात काय झालं बघा. याच्यात आणखी एक वेगळी कन्सेप्ट काय? तिथं समांतर भुजमध्ये तसं उदाहरणार्थ मी एक समांतर भुजाची अशी आकृती काढतो का ही एक समांतर भुज. हा जेव्हा मी कर्ण काढतो का नाही, हे बघा, हा याला समभुज चौकोनाचा जो कर्ण आहे ना, या कोणाला सुद्धा दुभागतो. कशाला दुभागतो? कोणाला दुभागतो. म्हणजे हे एक वैशिष्ट्य याचं. तर आता आपण पुढचं घेऊया. आयत. तुमच्या म्हणजे नेहमी आठवणीतलं आहे. आयत आणि चौरस तुम्ही नेहमी बघता, पण ह्या वरचे चौकोन पाहत नाही. कोणते? समांतरभुज, समलंब, समभुज, पतंग वगैरे या गोष्टी तुम्ही पाहत नाही, पण हे तुमच्या ओळखीचे आहेत. काय आहे? व्याख्या काय याची? का त्याचे सगळे काटकोन असतात, है का नाही? आणि समोरच्या बाजू कशा असतात? सम्मुख बाजू एकरूप असतात असे. आता बघा, ही बाजू एकरूप आहे, ही बाजू एकरूप आहे. यांचा प्रत्येक कोण कसा आहे? काटकोन आहे. अशा आकृतीला आपण काय म्हणतो? आयत. म्हणूनच याला दुसरं एक नाव आहे, एक ध्यानात ठेवा. काय म्हणतात त्याला? काटकोन चौकोन म्हणतात. कोणता चौकोन म्हणतात त्याला? काटकोन चौकोन म्हणतात. याचे वैशिष्ट्य काय बघा. तुम्हाला हे जे दिले का, याचे कर्ण दुभागतात. सम्मुख बाजू एकरूप असतात. सम्मुख कोण एकरूप असणारच आहेत, कारण सगळे चारही कोण 90-90 आहेत, म्हणजे ते एकरूपच असणार आहेत. कर्ण परस्परांना दुभागतात आणि एकरूप बी असतात. बरोबर? आता याचे वैशिष्ट्य, सम्मुख बाजू एकरूप असतात, समोरचे सम्मुख कोण एकरूप असतात, कर्ण एकरूप असतात. आतापर्यंतच्या दोन्ही आकृत्यात कर्ण एकरूप नव्हते, फक्त दुभागतात आणि लंब दुभागतात. इथं काय? एकरूप आहे आणि परस्परांना दुभागतात बी. तसाच प्रत्येक कर्ण आयताला काय करतो? दुभागतो. जसं का समभुजा म्हणजे समांतर भुज मध्ये बी होत होतं. बरोबर? पुढं व थोडं वेगात घेऊया, कारण आपल्याला पुढचे प्रश्न सोडायचे. चौरसाचं पहा. आता आयतात आणि चौरसात काय फरक आहे? त्याच्यातही चारी कोण काटकोनच होते, याच्यातही चारी कोण काटकोनच आहेत, फक्त त्याच्या सम्मुख बाजू एकरूप होत्या, याच्या चारी बाजू एकरूप आहेत. सेम रिलेटेड कसं होते बघा, समांतर भुजमध्ये सम्मुख बाजू एकरूप होत्या, समभुजामध्ये सगळ्याच बाजू एकरूप होत्या. आयतामध्ये सम्मुख बाजू एकरूप आहेत, चौरसामध्ये सगळ्याच बाजू एकरूप आहेत. तुम्ही काय करायचंय? सगळ्या आकृत्या एकदा नजरेसमोर घ्या, त्याच्यातलं काय एकत्रित आहे, काय एक एक आहे. जेव्हा तुम्ही खूप वेळ त्याच्यावर विचार करणार, तेव्हाच्या आकृत्यातले घटक गुणधर्म तुमच्या लक्षात येतील. कारण परीक्षेत असे वाक्य लिहिलेले असतात, चौरसाला आयत म्हणतात का सर्व चौरस आयत असतात, सर्व आयत चौरस असतात, असे वाक्य असतात. त्यावेळेस मग नेमका आपला गोंधळ होतो. आयत आणि चौरसचे गुणधर्म आठवत नाही. आता याच्यात काय गुणधर्म असतील? हे पहा, यांचे कर्ण एकरूप आहेत, कर्ण दुभागत असतील, कर्ण लंब दुभागत असतील, है ना? तर तिथं लंब दुभागत नव्हती आयतामध्ये, याच्यात लंब दुभागतात. हे पहा, यांचे कोण एकरूप आहेत, सर्व बाजू एकरूप आहेत. वेगळं काय? याच्यातला हा जो कर्ण आहे, ह्या चौरसाचे 2 भाग करतो. बरोबर? त्यानंतर हा जो कर्ण आहे, हे एकमेकाला दुभागतात, लंब दुभागतात, एकरूप असतात. बस झालं. याच्यापेक्षा वेगळे याच्यात काही नसते. हे पहा, चौरसाचे कर्ण एकरूप, परस्पराला लंब दुभागतात, शिरोबिंदू जातात तो बी दुभागतात, कोणांना दुभागतात, चौरसाला दुभागतात. बरोबर? तेच आहे. वेगळं असं काही गुणधर्म नाहीत. आता मग मला सांगा, प्रत्येक चौरस, मी एक वाक्य सांगतो, नीट लक्ष द्या त्या वाक्याकडे. प्रत्येक चौरस हा आयत असतो, पण प्रत्येक आयत हा चौरस नसतो. असं वाक्य आलं परीक्षेत. चुकी बरोबर. आता चुकी बरोबर आहे, पण एक वाक्यात आलंय. तर कसं आहे? बरोबर आहे. तेव्हा चौरसाचे सगळे गुणधर्म आयताला फिट बसतात. आयताचे कोणता, जसं उदाहरण एक वाक्य देतो, मी तुमच्या लक्षात येईल काय कसे कन्सेप्ट समजून घ्यायचे आपल्याला. मी असं एक वाक्य दिलंय, प्रत्येक चौरस हा आयत असतो. कोण असतो तो बघायचा अगोदर. आयत असतो ना, मग आयताचे सगळे गुणधर्म चौरसाला लागू होतात का, पहिलं हे बघायचं. काय? प्रत्येक चौरस हा आयत असतो, मग आयताचे जे जे गुणधर्म ते चौरसात बसतात का फिट, चारी बाजू.
समोरच्या बाजू एकरूप आहेत ना, याच्यात चारही बाजू एकरूप आहेत. त्याच्या समोरच्या बाजू एकरूप पाहिजेत, याच्यात बी आहेत. काटकोन म्हणजे सगळेच कोण एकरूप आहेत, त्याच्यात एकरूप आहेत काटकोन आहेत. दुसरं, दुभागतात का कर्ण? दुभागतात. आकृतीला दुभागतात का? दुभागतात. म्हणजे आयताचे सगळे गुणधर्म चौरसाला लागू होतात. पण चौरसाचे सगळेच गुणधर्म आयताला लागू होत नाहीत. म्हणजे काय? चौरस असण्याची खूण काय? का त्याचे कर्ण परस्परांना लंब दुभागतात, आयतात ते दुभागत नाहीत. म्हणून प्रत्येक चौरस आयत थोडा असेल. ओके, हे कळलंय का? म्हणजे जो असतो का नाही त्याचे गुणधर्म वरच्याला आपण जुळून बघायचे. चला आता पुढचं. स्क्रीनशॉट वाटलं तर मारून घ्या. मी स्क्रीनशॉट काय करतो, शेवटचे 2-3 मिनिटं तुम्हाला मी प्रत्येकाच्या स्क्रीनशॉट म्हणजे गुणधर्माचे स्क्रीनशॉट मारण्यासाठी वेळ देतो. चला आता पुढचे जे आतापर्यंत सोपे होते, पण हे इथून पुढचे जरा न कळण्यासारखे तेव्हा कधी ते जास्त तुमच्या रिलेटेड नाही झालेले. असे काय? सम, लंब, चौकोन. काय? पाचवा चौकोन. ज्या चौकोनात सम्मुख बाजूंची केवळ एकच जोडी समांतर असते त्या चौकोनात समलंब चौकोन म्हणतात. मला आकृती काढायची या व्याख्यावरून. काय म्हणते ते? ज्या चौकोनात सम्मुख बाजूची एक जोडी, सम्मुख बाजू म्हणजे समोरच्या बाजू समांतर असते, म्हणजे समांतर दाखवायची ही समोरची बाजू, आणि ही बाजू मला समांतर दाखवायची नाही. म्हणजे मला थोडस असं काहीतरी करावं लागेल. कारण ही बाजू जर मी वाढवली तर पुढे जाऊन ते भेटेल, म्हणजे समांतर होणार नाही. झाला हा काय झाला? समलंब चौकोन. बरोबर. आता बघा, या चौकोनाच्या प्रत्येक असमांतर बाजूच्या अंत्यबिंदू जवळ, असमांतर बाजू कोणती? ही आणि ही. या दोन कोणांची बेरीज, या दोन कोणांच्या बेरीज किती येते? तर नेहमी किती येते? 180. म्हणजे ते पूरक कोण असतात. हा एक वेगळा गुणधर्म याच्यातला, एवढा लक्षात ठेवायचा आहे. काय? तर त्यांच्या अंत्यबिंदू जवळ होणारे कोण एकरूप असतात. म्हणजे इथं हा आणि हा. मी दाखवतो तुम्हाला कोणते कोण 180 जे असतात. हे पहा, ही समलंब चौकोनाची हे इथंच होणारा कोण आणि इथं होणारा कोण, या दोन कोणाची बेरीज 180 असते. हा आणि हा या दोन कोणाची बेरीज किती असते? 180 असते. हे समलंब चौकोनाचं वैशिष्ट्य. ओके, चला पुढे आता बघूया. आपण काय म्हणलो होतो का अर्धा तास आपण याच्यावर चर्चा करणार आहे, अर्धा तास आपण प्रश्नावर चर्चा करणार आहोत. पाठीमागचा काही घटकची शंका असेल, या घटकाची शंका असेल, दोन्ही घटकात. कारण आता माझा आजचा शेवटचं लेक्चर आहे, त्याच्यानंतर पुढील लेक्चर सर घेतील. बरोबर. आता पहा, समलंब चौकोन तर आहेच, पण तो कसा आहे? समद्विभुज आहे. हे पहा कशी व्याख्या आहे त्याची. म्हणजे नवीन काय ऍड झालंय त्याच्यात? समलंब चौकोन तर पाहिजेच, पण तो कसा पाहिजे? समद्वी पाहिजे. सम म्हणजे सारखा, द्वि म्हणजे दोन बाजू सारख्या असल्या पाहिजे. तुम्ही एक लक्षात आलं असेल, मगाची आकृती मी अशी काढली होती. हे पहा अशी, ही समलंब चौकोनी, हा बी समलंब चौकोनी, पण याच्यात समद्विभुज समलंब चौकोन. म्हणजे ही बाजू, ही जी बाजू ना ही, आणि ही बाजू समान लांबीची काढली आणि ह्या बाजू समांतर ठेवल्या. याचं वैशिष्ट्य काय? तर इथं हा कोण आणि हा कोण काय होत होता? पूरक होता. इथं मात्र तसं नाही. इथं हे ज्या बाजू आहेत ना, हे कोण समान लांबीचे असतात. म्हणजे ही आणि हा एकरूप असतो, ह्या आणि हा एकरूप असतो. ओके, समांतर बाजूच्या टोकालगतचे कोण कसे असतात? एकरूप असतात. बघा, असमांतर जी बाजू आहे ही कशी असते? एकरूप असते. ही बाजू काही एकरूप नसते, ही त्याचे कर्ण आहेत. ओके, चला आता मला वाटतं शेवटचा याचे काही गुणधर्म आहेत, स्क्रीनशॉट मारून घ्या. बघा, समद्विभुज समलंब चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. म्हणजे हे जे कर्ण आहेत ना, हे एकरूप असतात. आता नीट लक्षात घ्या, हे काही दुभागत नाहीत, काय नाहीत, काय नाहीत. एकमेकाला दोन भाग करीत नाही, फक्त भेटतात. पण आतापर्यंतच्या सगळ्या आकृतीमध्ये तुम्ही एक कॉमन गोष्ट पाहिली असेल का, आतापर्यंतच्या आकृत्यामध्ये एक दुभागत होते किंवा लंब दुभागत होते. याच्यात एवढी एकच आकृती असते का याच्यात काहीच दुभागत नाही, फक्त काय होतात? एकरूप असतात. ओके, ती याच्यात एकरूप असतात. तर आता आपण समद्विभुज समलंब चौकोनात असमांतर बाजू जोडी एकरूप असते इकडच्या बाजूची.
चौकोनात समांतर बाजूच्या टोकालगतचे कोण एकरूप असतात. ओके, ते सांगायचं नाही. आता आपल्याला एक शेवटचा बघायचा आहे पतंग किंवा पतंगाकृती चौकोन. म्हणजे आता हा 7वा चौकोन आहे तुम्हाला, बरोबर. काय व्याख्या बघा, ज्या चौकोनाच्या लगतच्या बाजूंच्या 2 जोड्या एकरूप असतात. हे बघा, ही लगतची बाजू ही आणि ही, त्या एकरूप आहेत 2 जोड्या. अशा चौकोनाला पतंग किंवा पतंगाकृती म्हणतात. तुम्ही पतंग उडवता ना नेहमी, सेम असाच असतो पतंग, बरोबर. तुम्ही म्हणता सर मग आम्ही असा बघू, असं नाही, पण पतंग तुम्ही असा करता, बरोबर. मग इथं अशी तुम्ही दोरी बांधता आणि उडवता. तुम्ही आपण नेहमी पतंग पाहिलाय, पण पतंगाची आकृती पाहून कधी त्याचे गुणधर्म आपण अभ्यासले नाहीत, बरोबर. चला आपण पुढे गुणधर्म अभ्यासू त्याचे. आपण काय गुणधर्म आहेत पतंगाची आकृती लक्षात आली तुमच्या? आता पहा, याच्या ठिकाणी सम्मुख कोणाची एक जोडी एकरूप असते. यामध्ये हा कोण आणि हा कोण एकरूप नसतो, पण हा आणि हा कोण काय असतो, एकरूप असतो, बरोबर. परस्परांना हे लंब असतात. यांचे जे कर्ण असतात ना, हे परस्परांना कसे येतं, लंब आहेत. बर. आणि हे पहा, या कर्णाला परत हे जे आहेत ना, या कर्णाला हा कर्ण आहे ना एक्झॅक्ट दुभागतो. ते बी कशात दुभागतो, काटकोनात. याचे 2 भाग होतात, पण याचे 2 भाग होत नाहीत. याचे 2 भाग होतात. म्हणजे कोणत्या बाजूकडचे, एकरूप बाजूकडचे जे कर्ण आहे ना, बरोबर, त्या बाजूकडचे. चला आता आपण काय करूया, सगळे एक ओव्हरलुक करूया. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे, मी 1 मिनिटासाठी मग शेवटी देतो मी तो, मग थोडासा वेळ. चला पुढं काय आता, आता आपल्याला काढायचं पतंगाच्या एकरूपाचे छेदनबिंदू जोडणारा कर्ण दुसऱ्या कर्णाला काटकोनात दुभागतो, बरोबर. आता रचना जर करायची किंवा काटकोन जर किंवा चौरस काढायचा असेल तर काय पाहिजे तुम्हाला, चौरसाची एक बाजू दिली तरी तुम्हाला चौरस काढता येतो, कारण चौरसाच्या 4 बाजू सारख्या असतात. आयताच्या काय द्याव्या लागतील, लगतच्या बाजू द्याव्या लागतील, म्हणजे लांबी आणि रुंदी तुम्हाला द्यावी लागतील, तर तुम्हाला आयत काढता येईल. ओके. आता मला वाटतं आपण प्रश्नाकडे सुरुवात करूया. अर्धा तास आपला कंप्लीट झालाय. आपण अर्धा तास आता प्रश्नावर चर्चा करणार आहोत आणि काय शंका आहेत ते बघणार आहोत, बरोबर. प्रश्न काय बघा, सोडवा. काय तुम्हाला वाटतं याच्यावर थोडासा विचार करा. एक गोष्टीवर आपल्याला विचार करायचा आणि मग जायचंय पुढे. बघा, घ्या तो थोडा वेळ घ्या आणि मग हे करा. तर आता एक वाक्य मला वाटतं तुम्ही सोडलं असेल उत्तर. बघूया आता इथे ना, थोडस हा प्रश्न चुकीचा दिलाय मुद्दाम. तुमच्या पुस्तकात सुद्धा चुकीचाच आलाय हा प्रश्न. म्हणजे याचं उत्तर चुकीचं आलंय पुस्तकात, कारण याच्यात एक शब्द टाईप मिस्टेक मध्ये झाला, त्याच्यामुळे तो जसा उच्चार तसा इथं बी चुकलाय. पण तुम्ही बारकाईने विचार केला तर इथं 2 उत्तर आहे त्याचे. पण तुम्ही पाहिलं असं निघता कोणता पर्याय असं दिलंय. 2018 आलेला प्रश्न आहे हा. बघूया आपण काय चुकलं याच्यात. चौरसाला काटकोन चौकोन म्हणतात. चौरसाला काटकोन चौकोन म्हणतो का आपण, तर नाही. म्हणजे कशाला म्हणतो आपण, आयताला म्हणतो. इथं आयत शब्द पाहिजे होता आणि नवनीत पब्लिकेशन मध्ये इथं चौरसच शब्द लिहिलाय, तो तुम्ही दुरुस्त करून घ्या. तिथं आयत आहे, आयताला काटकोन चौकोन म्हणता येईल, तरच याचं उत्तर आहे ते उत्तर येईल. नाही तर मग याचे 2 उत्तर तयार होतात. बघू आपण कोणतं उत्तर. समभूत चौकोनाचे सर्व गुणधर्म चौरसात आढळतात. मी तुम्हाला तेच म्हणलं होतं, कोणत्या कोणत्यात आढळतात पहिले हे समजून घ्यायचं. समभूत चौकोनाचे सगळे गुणधर्म चौरसात सापडतात का, असं म्हणणं आहे त्यांचं. एक समजून घ्या. इव्हन तुम्ही जर सगळ्या आकृत्या नीटच्या पाहिल्या ना, सगळ्यात, तर जवळपास सगळ्या आकृत्याचे गुणधर्म चौरसात सापडतात. चौरस आपण मग तुम्हाला एक म्हणबी, एक चौकोनी चौरस आहे. चौरस म्हणजे काय, त्याच्यात सगळेच गुणधर्म आहेत, म्हणून तर त्याचं नाव चौरस आहे. ध्यानात ठेवा, तुम्हाला सगळ्या आकृत्याचे गुणधर्म थोडे थोडे तुम्हाला चौरसात सापडले लागतात. बघू आपण समभूत चौकोन. आता समभूत चौकोनाचं नाहीच परिषद काय आठवतं, आकृती आठवायला पाहिजे, बरोबर. अशी आपण आकृती काढली बरोबर. तपा थोडस समभूत चौकोनाचे गुणधर्म थोडे थोडे आठवूया. काय आहे, सगळ्या बाजू एकरूप असतात, चौरसात असतात. बरं, कर्ण दुभागतात, चौरसात बी दुभागतात. हा कोणाला दुभागतो, चौरसात बी दुभागतो. हा आकृतीला दुभागतो, आकृतीत. म्हणजे समभूत चौकोनाचे सगळेची सगळे गुणधर्म चौरसात आढळतात. हे वाक्य बरोबर आहे.
आता इथं बघा, जर आयत असता तर हे बरोबर असतं, पण सध्या तरी काय करू आपण, हे चुकलं असं गृहीत धरू. पुढं, चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते. आता बऱ्याच जणांना हे गुणधर्म माहिती होते, पण हे मधीच वाक्य काहीतरी आलंय, गुणधर्म सोडून वेगळं वाक्य आलंय. काय आलंय वाक्य? चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते. आता कसं होतं का ते बघू. मग आपण काय करूया, आपण डायरेक्ट असा चौरस काढू, 2 चौरस काढू ना, म्हणजे तुम्हाला पूर्ण करता येईल. काय म्हणते, चौरसाची बाजू दुप्पट केली. मी काय करतो, पहिल्यांदा एक बाजू घेतो 2. 2 जर बाजू घेतली, त्याचं जर क्षेत्रफळ काढलं तर काय येईल? क्षेत्रफळ 4 येईल यात, बरोबर. आता मी याची बाजू दुप्पट करतो. दुप्पट करायची म्हणजे 4 करावं लागेल. तर याचं क्षेत्रफळ किती होईल? 16 होईल. याच्या किती पट आहे? 4 चौक 16. मग बरोबरच आहे ना वाक्य. चौरसाची बाजू दुप्पट केली तर क्षेत्रफळ चौपट होतं, हे बरोबर आहे. हे बघा, हा मूळ चौरस घेतला, 2 बाजू घेतली. तुम्ही म्हणता 2च का 3 घ्या, घ्या ना 3, काही अडचण नाही. उदाहरणार्थ आपण 3 घेऊ. इथं जर इथं जर 3 घेतलं तर याचं क्षेत्रफळ किती येईल? 9. आता याची दुप्पट करायची म्हणजे 6 घ्यावा लागेल. याचं क्षेत्रफळ किती येईल? 36. बघा बरं, 9 चौक 4 पट आहे. तुम्ही कोणतीही बाजू घ्या, दुप्पट करा, तर पुढच्याचं क्षेत्रफळ कसं आहे? चौपट. म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. पुढं, चौरसाचे सर्व गुणधर्म समांतरभूत चौकोनात आढळतात. आता मी ते सांगितलं तुम्हाला, समांतरभूत चौकोनात चे गुणधर्म आढळतात का? आता पहिली गोष्ट, समांतरभूत चौकोनाच्या समोरच्या बाजू समांतर असतात, बरोबर. सम्मुख कोण कसे असतात? एकरूप असतात. सगळे कोण एकरूप असतात का? नाही ना. कसं काय असतील चौरसाचे सगळेच गुणधर्म समांतरभूत चौकोनात? विशेष आहे, समांतरभुजचे सगळेच गुणधर्म चौरसात आहेत, पण चौरसाचे नाही समांतरभुज मध्ये. म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. आता तुमच्या काय अयोग्य म्हणायचंय त्यांना, तर अयोग्य हे 2 आहेत. हा, जरी आयत टाईप करून आलं तर हे उत्तर, पण जर चौरस असंच वाक्य जर आलं असतं तर तुमचे उत्तर किती झाले असते? 2, 1 आणि 4. ओके, समजला प्रश्न? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 2020 ला आलेला हा प्रश्न आहे. सोपा प्रश्न एकदा बघून घ्या काय पुढील पैकी असत्य. आता पहिल्यांदा आहे ना, घाई करायची नाही. असा प्रश्न नेमकं सत्य विधान निवडायचं का असत्य विधान निवडायचं, हेच आपल्याला लवकर घाई होत नाही, आणि मग उत्तर आपले चुकतात. उत्तर सोडून कधी कधी उत्तर चुकते. काय असत्य विधान म्हणजे चूक विधान ओळखायचंय तुम्हाला, बरोबर. बरोबर असलेलं विधान ओळखायचं नाही, तर असत्य विधान असलेलं सांगायचंय आपल्याला. बा, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. दुभागतात, बरोबर आहे ते, दुभागतात ना. आणि विशेष म्हणजे दुभागतात आणि लंब बी दुभागतात, म्हणजे नुसतं दुभागतात नाही तर दुभागतात, मग हे तर बरोबर आहे. हा, आता विशेष म्हणजे पहा, इतका सोपा प्रश्न याच्यासाठी होता की याच्यात यांनी दुसरा चौकोन टाकलाच नाही, फक्त एकाच चौकोनाच्या सगळ्या माहिती विचारल्या, म्हणून हा आणखीन सोपा झाला. याच्यात जर आता समलंबचं एखादं वाक्य टाकलं असतं, समांतरभूत टाकलं असतं, तर मग तुम्हाला 4ही चौकोन आठवावं लागले असते. याच्यात एकच चौकोन आठवायचा आहे. समभूत चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब दुभागतात. हे बघा, इथं वाक्य आलंय, म्हणजे दुभागतात बी आणि लंब बी दुभागतात, हे दोन्ही वाक्य बरोबर आहे. समभूत चौकोनाचे सर्व कोण एकरूप असतात? नाही. सम्मुख कोण एकरूप असतात? सगळे कोण एकरूप नसतात. म्हणजे हे वाक्य काय? चूक. समभूत चौकोनाचे कर्ण एकरूप असतात? नाही. एकरूप कसे असते? तुम्ही जर अशी नीटची आकृती एकदा लक्षात दिली तर हे बघा, हा कर्ण आणि हा कर्ण खूप मोठा आहे, हा कर्ण छोटा आहे, हा कोण मोठा, एकरूप थोडा असेल. चौरसाचे कर्ण एकरूप असतात, बरोबर. आयताचे कर्ण एकरूप असतात, पण याचा नाही. म्हणजे हे बी वाक्य काय? चूक आहे. तुम्हाला काय विचारलंय? असत्य विधान कोणते? म्हणजे हे असत्य विधान आहेत. म्हणजे उत्तर काय आलं तुमचं? 3 आणि 4. पर्याय किती आले? 3 आणि 4. चला आता पुढच्या याच्याकडे जाऊया. आता आता प्रश्न काय विचारलाय पहिले ते समजून घ्या. यांचं काय म्हणणं आहे? पुढील पैकी किती विधाने सत्य आहेत? प्रश्न समजून घेण्यासाठी सगळ्यात महत्वाचा प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. पहिली ओळच व्यवस्थित वाचायची. आपल्याला सत्य काढायचं आहे का असत्य विधान काढायचं हे पाहिलं. काय कोणती किती विधानं सत्य आहेत म्हणून त्यांचं म्हणणं आहे का बरोबर किती विधान आहेत? हो. हा येत असतो. कारण आयताचे सगळे गुणधर्म चौरसाला लागू होतात. पण चौरसाचे सगळे गुणधर्म हेच वाक्य जर आता उद्या उलट आलं का आयत हा चौरस असतो, तर हे वाक्य चूक असत. पण हे वाक्य बघा, चौरस हा आयत असतो. कारण आयताचे 90 सगळे कोण एकरूप आहेत? याची एकरूप आहेत. सम्मुख बाजू एकरूप आहेत, याच्या एकरूप आहेत. कर्ण दुभागतात. आकृतीचे 2 भाग करतात, याची बी करतात. म्हणून हे वाक्य काय? बरोबर. आयत हा समांतरभूत चौकोन असतो.
आता पहिलं समजून घ्या, समांतरभुज चौकोन आणि आयत. समांतरभुज म्हणजे काय? सम्मुख बाजू समांतर असतात, याच्या बी समांतर आहेत, बरोबर. त्याचे सम्मुख कोण एकरूप असतात, त्याचे सम्मुख कोण एकरूप असतात. लक्षात घ्या, म्हणजे समांतरभुज चौकोनाचे सगळे गुणधर्म आयताला लागूच होतात, बरोबर आहे. समांतरभुज चौकोन एक सगळ्यात सोपं वाक्य करायचं, कोणत्या चौकोनाचे गुणधर्म कोणत्याला लागू होतात एकदा लिहूनच काढायचे. म्हणजे समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म आयताला लागू होतात का? तर होतात. चौरसाला होतात का? तर होतात, बरोबर. म्हणजे हे ही वाक्य काय बरोबर. समभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन असतो. समभुज चौकोनाच्या व्याख्येतच असं लिहिलेलं असते, ज्या समांतरभुज चौकोनाच्या चारही बाजू एकरूप असतात. म्हणजे समभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन असतो पहिल्यांदा, बरोबर. चौरस हा तेच म्हणलं, समांतरभुज चौकोन ह्याचा आयत बी म्हणजे चौरस त्याला सगळ्या लागू होतात. समांतरभुज चौकोनाचे वैशिष्ट्ये चौरस, म्हणजे हेही वाक्य काय बरोबर. तुम्हाला सर कसं? हे बघा, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात, याच्यात असतात, बरोबर. सम्मुख कोण एकरूप असतात, याचे असतात. कर्ण एकमेकाला दुभागतात, याचे बी दुभागतात. जवळपास कोण कर्ण पूर्ण आकृतीला दुभागतो, चौरसाचे दुभागतो. म्हणजे हे सगळे लागू होते. पुढं चौरस हा समलंब चौकोन असतो. समलंब चौकोनाच्या व्याख्या लक्षात ठेवा, काय आहे का त्याचे असमांतर बाजू समांतर, म्हणजे एक बाजू असमांतर असते, दुसरी समांतर असते. त्याच्यातलं सगळं लागू झालं पाहिजे, आहे की नाही याच्यातलं समांतर, बरोबर. म्हणजे समलंब चौकोन हा चौरस असतो, बरोबर. म्हणजे हे वाक्य काय आहे बरोबर आहे. म्हणजे किती विधान सत्य आहेत? 1 2 3 4 आणि 5, म्हणजे पाचीचे पाचही विधान कसे आहेत? सत्य. ओके, चला आपण पुढचं बघूया. आता गाड्या जागेचा प्रश्न दिला थोडासा, काय प्रश्न थोडं समजून द्या. टिंबटिंब या चौकोनाचे कर्ण एकरूप असून ते परस्परांना काटकोनात दुभागतात, असं त्यांचं म्हणणं आहे. आता पहिले एक समजून घ्या, एकरूप कोणत्या कोणत्या याची असतात कर्ण. आता पहा, कर्णाच्या बाबतीत 3 शब्द पक्के लक्षात ठेवायचं, एकरूप, दुभागतात, लंब दुभागतात. लक्षात येते का? हे 3 शब्द कर्णाच्या बाबतीत आहेत. समोरासमोरचे कोणाच्या बाबतीत एकरूप आहेत का, सम्मुख एकरूप आहेत का, कशी ते बघायचे, बरोबर. मग आता असा चौकोन शोधायचा आहे तुम्हाला का ज्याचा कर्ण एकरूप. आता बघा, समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकरूप असतात का? तर नसतात, बरोबर. फक्त दुभागतात. समभुज चौकोनाचे कर्ण एकरूप असतात का? नसतात, बरोबर. हा, आयताचे असतात, बरोबर. पण ते नुसते दुभागतात, परस्परांना काटकोन दुभागतात का? ते नाही. मग अशी एकच व्याख्या राहिली पहा, समभुज चौकोन नाही, समांतर नाही, आयत नाही, मग चौरस राहिला कोणतं? चौरस. ओके, म्हणूनच मी तुम्हाला म्हणलं चौरसात सगळ्या आकृत्यांचे गुणधर्म एकवटलेले आहेत. अशी एकमेव आकृती, एकमेव नाव आहे चौरस, म्हणजे जे सगळे उचला गुणधर्म आणि चौरसाला लागून पहा, सगळ्याचे गुणधर्म तुम्हाला चौरसाला लागू असतात. आता मात्र परीक्षेच्या लायकीचे प्रश्न सुरू झाले, बरोबर. आतापर्यंतचे ते माहितीचे प्रश्न होते. आता बघा, एका चौकोनाच्या 4 कोणांची मापे अनुक्रमे 2x 3x - 10 2x + 20 आणि 3x - 50 असे आहेत. तर त्यांच्या सर्वात मोठ्या, हे बाह्य कोणाचं झालंय, बाह्य कोणाचं असंही प्रश्न, बाह्य कोणाचे माप किती असे स्क्रीन मिस्टेक हो झाली ती. काय म्हणजे मला एक चौकोन काढायचा आहे, त्यांची कोणाचं माप काढायचे, बरोबर. 2x 3x - 10 अंश, त्यानंतर 2x + 20 अंश, त्यानंतर 3x - 50. मला हे काढायचं, हा प्रश्न काढायचा. पहिल्यांदा मला कोणतं माहिती पाहिजे. आता एक समजून लक्षात ठेवा, सर्वात मोठ्या बाह्य कोणाचं माप कोणाचं असतंय? जो सगळ्यात छोटा कोण असतो त्याचा सगळ्यात मोठा बाह्य कोण असतो. जो सगळ्यात मोठा अंतर कोण असतो त्याचा सगळ्यात छोटा. साधं गणित आहे. जसं उदाहरणार्थ मी असं दाखवतोय बा, हा कोण छोटा आहे, याचा इकडचा काय, हा बाह्य कोण आहे, सगळ्यात मोठा झाला. किंवा हाच कोण तुम्ही थोडा मोठा करा, याचा बाह्य कोण आहे, म्हणजे आकृतीत बघा, असं जर आकृती असेल तर, ती आकृती अशी असेल तर म्हणतो मी. मग हा जर कोण मोठा आहे तर त्याचा बाह्य कोण छोटा झाला. म्हणजे ज्या कोणाचा सगळ्यात छोटा अंतर कोण असतो त्याचा सगळ्यात मोठा बाह्य कोण असतो, आणि ज्या आंतरिक कोण सगळ्यात मोठा त्याचा सगळ्यात छोटा बाह्य कोण असतो.
मग हे असं आहे. चला आता आपण सोडायला लागूया. बरोबर, मला वाटतं हे माप आहेत. आता तुम्ही कसं सोडवणार? तर काय चारही कोणाची मापाची किती असते? 360. आपण त्या गुणधर्माचा वापर करून काय करू शकतोय? सोडू शकतो. बरोबर, चला मग घ्या बरं पटपट पटपट करून सोडा. उत्तर आलंय का तुमचं? मला सोडू तर तुमचं बी उत्तर झालं पाहिजे. मग मी बेरीज करतो. चारही कोणाच्या मापाची बेरीज किती आहे? 2x अधिक 3x वजा 10 अधिक 2x अधिक 20 अधिक 3x वजा 50 बरोबर किती आले? 360. आता मी काय करतो, x ची बेरीज करून टाकतो. हा x आणि हा x बरोबर किती झाले? हे 5, 3 आणि 2 5 आणि हे 2 आणि 3 5 म्हणजे 10x झाले. हे बरोबर, हे 10 हे 10 नाही हो का, वजा 50 आणि वजा 60 आणि 10 म्हणजे वजा 40 बरोबर 360. आता मी शॉर्टकट मध्ये केले, तुम्हाला हे पटपट पटपट करता यायलाच पाहिजे. बरोबर, मग हे वजा तिकडे गेले. 10x बरोबर किती झालं? हा वजा तिकडे आधी गेला 400 झालं. बरोबर, मग x बरोबर किती आलं? 40. तर x माप किती आलंय? 40. आता जिथं जिथं 40 आणून जिथं जिथं तुम्हाला x दिसतो तिथे ठेवून द्या. 2x म्हणजे किती? म्हणजे 80. आता मी खोडतोय, आपल्याला x ची किंमत कळली, त्याच्यामुळे आता आपण पुढचं हे करू. बरोबर, चला आता एक कोण कळला आपला 2x किती आहे? 80 झाला. बरोबर, कारण x 40 म्हणजे 2x 80 झाला. त्यानंतर 3x म्हणजे 40 वजा 10 त्यात 12 म्हणजे हा 110 झाला. बरोबर, त्यानंतर 2x गुणिले 40 मी हा कोण घेतला अधिक 20 40 जुने 80 ने 20 100 झाला. हा याची बेरीज 360 आलीच पाहिजे. त्यानंतर 3x 3 म्हणजे 40 वजा 50 त्यात 120 मधून 50 गेले खात्याने 70. बघा बेरीज येते का आपण बघू. त्या दोघांची बेरीज 180 ह्या दोघांची बेरीज 360 झाली. आता त्यांचं काय म्हणणार आहे, सगळ्यात छोटा जो कोण असतो का नाही, सर्वात मोठ्या बाह्य कोणाचं माप किती? सगळ्यात मोठा बाह्य कोण कोणाचा असेल? जो सगळ्यात छोटा कोण असेल त्याचा बाह्य कोण मोठा असेल. त्याचा सगळ्यात छोटा कोण कोणता आहे? हा, म्हणून त्याचा सगळ्यात मोठा बाह्य कोण असेल. आणि नेहमी ध्यानात ठेवा, आंतर कोण आणि बाह्य कोणाची म्हणजे 80 असते, कारण ते रेषी जोडीतील कोण असतात. मग आता जर हा आंतर कोण 70 असेल तर याचा बाह्य कोण किती असायला पाहिजे? 110. किती असायला पाहिजे? 110. बरोबर, कारण त्याचा आंतरिक कोण, जसं उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, लक्षात जर नसेल आलं एखाद्याला. आता तुम्हाला काटकोन दिसत असेल, थोडीशी व्याख्या. समजा उदाहरणार्थ मी हा एक आकृती अशी दिली आणि हा एक कोण 70 सगळ्यात छोटा आहे, याचा बाह्य कोण कोणता आहे? हा, बरोबर ना, किंवा हा असू शकतोय. हा आहे, मग हा 70 आहे, हा रेषी जोडीतील कोण आहे म्हणजे हा किती झाला? 110 होता. ओके, कळलं तुम्हाला? चला आता आपण पुढे जाऊया. सोडवा हा प्रश्न, सोडवा पटकन सोडवा म्हणजे मला एका काटकोन चौकोनाच्या कर्णाची लांबी 17 सेमी असून एका बाजूची लांबी 15 सेमी आहे, तर काटकोन चौकोनाची परिमिती किती हे काढायचे. आता कालचं सेशन जे झालंय का नाही, त्याचा अप्लिकेशन इथं आलंय, त्याचं उपयोजन इथं आहे, त्याचा वापर इथं करायचा आणि मग हा प्रश्न सोडायचा तुम्हाला. पहिल्यांदा हे तर कळलं पाहिजे काटकोन चौकोन कोणाला म्हणतात म्हणून. कोणाला म्हणतात काटकोन चौकोन? चौरसाला म्हणतात, काय त्याला आयताला म्हणतात. आपण आकृती काढून घेऊ म्हणजे प्रश्न लक्षात येईल. आकृती काढली म्हणजे अर्धा प्रश्न आपल्या मेंदूत आहे की नाही, म्हणजे काम सुरू झालंय लक्षात येते. कारण आपण एखादी बिल्डिंग तयार करायची असल्यावर कागद पहिल्यांदा रेखाटतो, डायरेक्ट सुरू करत नाही, तर आकृती एकदा काढून घ्या म्हणजे सोपी जाईल. कर्णाची लांबी 17 आहे, मग कर्ण काढून घेतला, हा ते 17. दुसरं काय, एका बाजूची लांबी 15 आहे, मग कोणती बाजू घ्या, समजा ही छोटी म्हणून आपण ही घेऊ 15, हा ती 17 आहे. बघा तुमच्या लक्षात आलं असेल, काटकोन चौकोनात इथं काटकोन असतो, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. बरोबर, चला सोडवा. आता मी तुम्हाला अर्धी आकृती काढून दिली, आता अर्धीच राहिली, घ्या पटकन सोडून.
झालं का? कर्ण वर्ग म्हणजे याचा वर्ग करायचा. किती याचा वर्ग तुम्हाला? आता तुम्ही म्हणता कसं काय? तुम्हाला ही तर बाजू माहिती पाहिजे की नाही? ही बाजू माहिती झाली तर आपण परिमिती काढणार आहे. चला मग कसं, 17चा वर्ग किती? 289. 15चा वर्ग किती? 225. बरोबर. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. म्हणजे हे जर तुम्हाला काढायचं असेल तर हे याच्यातून वजा करावं लागेल, तेव्हा हे भेटेल. मी डायरेक्ट काढतोय आता. कसं आहे? 4 6 0 64. कुणाचा वर्ग आहे 64? 8. म्हणजे याची बाजू किती झाली? उकळे आपल्याकडून. हे इथं घ्यायला पाहिजे होतं 15, हे निघलं आपल्याला 8. ओके. तुमच्या एक लक्षात आलं असेल, काल असं त्रिकूट होतं एक 8 15 17. म्हणून तुम्हाला मी म्हणतोय का त्रिकूट पाठ करून ठेवा. जर या आजचं त्रिकूट पाठ झाला असतं लगेच माहिती असतं मला का 8 आहे म्हणून. बरोबर. 8 बाजू याची म्हणजे ही ही 8. मी पुसतो जरा, हे झालंय की नाही. म्हणजे ही बाजू किती झाली आता? 8 आणि ही झाली 15. बर. आता म्हणजे समोर समोरच्या बाजू सारख्या असतात, म्हणजे ही 8 आणि ही 15. आता परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज. 15 15 30 आणि 8 8 16. 30 16 46. कुठे झाली? म्हणजे पहा तुम्हाला काय करावं लागले, डायरेक्ट उत्तर नाही आलं तुम्हाला, इथं पायथागोरसचा सिद्धांत वापरावा लागला आणि मग ओके. चला आता पुढचा प्रश्न घ्या. एका आयताची लांबी रुंदीपेक्षा 5 सेमी जास्त असून त्याचे क्षेत्रफळ 300 चौरस सेमी आहे, तर आयताची लांबी किती? आयताचाच प्रश्न आहे. आयत काढून घेऊ. मी आयत काढून देतो तुम्हाला. आणि काय म्हणते ते? क्षेत्रफळ. बर. एका आयताची लांबी रुंदीपेक्षा 5 सेंटीमीटर जास्त आहे. म्हणजे समजा आता इथं मानायचं आहे तुम्हाला, रुंदी जर x असेल तर तिची लांबी किती? 5 सेंटीमीटर जास्त आहे ना. म्हणजे ती तर आहेच रुंदीपेक्षा, पण त्याच्यात 5 मीटर जास्त घालायची. म्हणजे अशी लांबी. तर थोडापर्यंत मी तुम्हाला अर्ध गणित सोडून दिले आता. फक्त आता क्षेत्रफळ काढायचं. क्षेत्रफळ काय? लांबी गुणिले रुंदी. आणि किती निघेल तुम्हाला? x ची व्हॅल्यू निघेल ना, आणि मग लांबी निघेल. चला दोघांचा गुणाकार करा या. आता याने जर याला गुणलं, x ने x चा वर्ग अधिक 5x, हे क्षेत्रफळ किती आहे? 300 स्क्वेअर. या पाठपाठ करून घ्या बरं, पटपट पटपट करा, सोडवा. चालेल का? चल. आता काय झालंय, काही जणांना लक्षात येत नसतं, तर बघ मी सांगतो काय. हा इकडे गेला 300. तुम्हाला हे समीकरण सोडवायचंय. म्हणजे काय, असं आठवलं आहे ना, 300 गुणाकार आला पाहिजे आणि बेरीज वजा किती आली पाहिजे? 5 आली पाहिजे. अशा दोन संख्या शोधायच्या तुम्हाला. कोणत्या याच्यात? 20 आणि 15. सोडून घ्या. म्हणजे काय? हा. 20 आणि 15 आहे ना. 20 आहे 200. 20 गुणिले 15 किती येईल? 300. आणि याची बेरीज वजा किती येईल? म्हणजे तुम्हाला वजा 15 येईल. बरोबर. म्हणजे तुम्हाला दोन संख्या आल्यात, 20 आणि 15. मग आता काय म्हणजे त्याची 5 सेंटी रुंदीपेक्षा लांबी 5 ने जास्त आहे, म्हणजे ही 5 ने आहेच ना जास्त. म्हणजे ही झाली रुंदी, ही झाली लांबी. त्यांनी काय सांगितलंय? आयताची लांबी किती? तर लांबी किती आहे? आता बरेच जण म्हणले का हे आम्हाला सुटतच नाही. मग आता शॉर्टकट मध्ये कसं सोडायचं? बरोबर. मी याची शॉर्टकट सांगतो, पण तुम्ही अगोदर एक एक प्रश्न सोडवा, मग मी याचा शॉर्टकट सांगतो तुम्हाला कसं सोडवायचं. तोपर्यंत हा प्रश्न सोडवा. चला.
त्या परिमिती समान आहेत. आयताची लांबी आणि रुंदी ऑलरेडी दिली त्यांनी. काय दिली? 12 आणि 8 ही मिळाली. तर चौरसाच्या बाजूची लांबी किती? 12. तर आपण एक आयत काढून घेऊ, कारण आयताचीच माहिती दिली ना त्यांनी. काय विचारलं त्यांनी? आयताची लांबी किती आहे? 12. रुंदी किती आहे? 8. याची परिमिती तर काढून घ्या. कारण काय त्यांनी वर एक वाक्य दिलं बघा, एक आयत आणि एक चौरस याच्या परिमिती सारख्याच आहेत. म्हणजे आयताची जेवढी परिमिती तेवढी चौरसाची परिमिती. आपण परिमिती बघून घेऊ. बरोबर? किती झालं? 20. म्हणजे ही 8 आहे आणि ही 12 आहे. आयताच्या समोरच्या बाजू म्हणजे याची परिमिती किती झाली? 40. बरोबर आहे. मग मला असा चौरस काढायचा आहे का ज्याची परिमिती 40 आहे. म्हणजे बाजू किती असणार आहे? 10. जर बाजू 10 आहे तर लांबी 10 आहे ना मग. चौरसाची बाजूची लांबी किती? 10. सोपा प्रश्न होता. हा बी सोपाच आहे. थोडस हे ट्विस्ट याच्यात. त्याच्यात परिमिती समान आहे, याच्यात क्षेत्रफळ समान आहे. सोडवा. सेम जशाच तसंच आहे, फक्त याच्यात आयत दिलाय एक बाजू दिली असं दिलं काय की नाही. ज्याच्यावरून तुम्हाला सगळं काढता येतं ते एकदा काढा. झालं का? बघा काय प्रश्नाचं बैल समजून घ्या. एक आहे तो एक चौरसाची क्षेत्रफळ समान आहेत. क्षेत्रफळ समान आहेत. आयताची लांबी 20 आहे. चौरसाची बाजू 10 आहे. उदाहरणार्थ एक चौरस काढा. ते पहा. काय बनले त्याचं? चौरसाची बाजू 10 आहे. म्हणजे क्षेत्रफळ काढता ना. क्षेत्रफळ किती आहे? 100. 84 बरोबर. म्हणजे असा आयत आहे त्याचे क्षेत्रफळ सारखं आहे. म्हणजे त्या आयताचं क्षेत्रफळ सुद्धा किती आहे? 100 आहे. किती आहे? 100. मग मला असा एक आयत काढायचा आहे का ज्याचं क्षेत्रफळ 100 आहे. त्याची लांबी 20 दिली. मला रुंदी अशी किती घ्यायला पाहिजे इथं? कशा 100 येईल. म्हणजे 20 ला कोणत्या संख्येने गुणायला पाहिजे तेव्हा 100 येईल? 5 नाही. 20 म्हणजे 100 म्हणजे याची रुंदी किती आहे? 5. एकदम सोपा प्रश्न होता. थोडंसं लक्ष देऊन काढायचं. नाही तर मग तुम्हाला सूत्रात मांडा वगैरे ते करावं लागेल. बरोबर. चला हा प्रश्न सोडवा. मला वाटतं मगाचा जो प्रश्न होता ना सेम तसा आहे. फक्त तिचा सर्वात मोठा बाह्य कोण होता? याच्यात सर्वात लहान बाह्य कोण आहे? म्हणजे याच्यात तुम्हाला सगळ्यात मोठा कोण शोधायचा त्याचा सगळ्यात लहान बाह्य कोण असेल. बरोबर. सेम मगाच्या सारखं फक्त थोडासा ट्विस्ट आहे. तिथं लहान मोठा काढायचा तिथं लहान काढायचं. मला वाटतं हा प्रश्न तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. घरी सोडवा. आता आपण काय करूया? तुमच्या शंका घेऊया. जमेल? आता तुम्ही म्हणता सर मागचा काय शॉर्टकट होता बरोबर. मागचा एक प्रश्न होता. चला ऑन करा ते शंका विचारू द्या. चला विचारा मला काही शंका विचारायच्या. विचारा बरं. सर उद्या पेपर आहे का? हो उद्या पेपर आहे ना. आता ही काय शंका आहे का पाठाची? उद्या पेपर असल्यामुळे काय तास होणार नाही.
या पाठाच्या रिलेटेड काय सांगाय? सर हा बोला. 17 सेमी बाजू असलेले एक समभुज चौकोन आहे आणि त्या हा चौकोनाच्या एका कर्णाची लांबी 30 सेंटीमीटर आहे, तर दुसऱ्या कर्णाची लांबी किती असेल? हा म्हणजे प्रश्न काय आहे? दुसऱ्या कर्णाची लांबी किती असेल? बरं 2 मिनिट मला प्रश्न रिपीट करता का? हो सर. सर 17 सेंटीमीटर बाजू असलेले एक समभुज एक- एक- चौकोन आहे. एक- एक. हा समभुज आहे ना? हो. सांगा. 17 सेमी बाजू आहे सर त्याची हा 17 सेंटीमीटर बाजू आहे. हा आणि एका कर्णाची लांबी 30 आहे, 30 सेंटीमीटर. 30 आहे. हा तर दुसऱ्या कर्णाची लांबी किती? अच्छा दुसऱ्या कर्णाची लांबी किती आहे असंच म्हणणं आहे ना तुमचा? हो. चला ऐकलाय का सगळ्यांनी प्रश्न? हो सर. प्रश्न असा आहे का एक समभुज चौकोन आहे, समभुजच आहे ना? हो. समभुज चौकोनात एका त्याची बाजू 17 आहे आणि एका कर्णाची लांबी 30 आहे. तर उरलेल्या कर्णाची लांबी किती? थोडा बरं कुणाला येतोय का? बघा कुणाचं उत्तर तयार होतंय का? होतोय का पहा? चला मी सांगतो कसं सोडायचं. हे पहा तुम्हाला समभुज चौकोनाचा कन्सेप्ट आठवते थोडीशी. मी व्याख्या एकदा डिक्लेअर करून देतो का कसा सोडायचा. तुम्हाला सोडायला सोपा जाईल. मग एकदा ही कन्सेप्ट समजली तुमच्या लक्षात हा एकदम सोपा होता. पण आपल्याला म्हणजे लक्षात नाही आलं ही कन्सेप्ट अशी होती म्हणून. हे पहा मी थोडंसं आकृती व्यवस्थित काढतो म्हणजे मग तुमच्या थोडीशी लक्षात येईल. प्रश्न खूप छान आहे पण कसा सोडायचा ही काय लक्षात यायला तयार नाही. उदाहरणार्थ हे पहा मी अशी एक समभुज काढतो बरोबर. आता याच्यात आहे ना कर्णाचं काय आहे पहिले हे समजून घ्या. समभुज चौकोनाचे कर्ण कसे असतात? परस्परांना कसे दुभागतात? लंब दुभागतात. एवढं वाक्य जर ध्यानात आलं असतं ना तर तुमच्या लगेच प्रश्न हे झाला असता. हे बघा एका कर्णाची लांबी 30 आहे. जर ह्या कर्णाची लांबी 30 असेल तर इथून इथपर्यंत किती असेल? 15 15. याची 15 15 आहे. सेंटीमीटर. आणि याची लांबी तर 17 दिलीच आहे ना? 17 बरोबर. हा कर्ण 17 आहे, ही बाजू 17 आहे म्हणजे हा किती येईल? 8. 8 आताच 8. काढतो ना 8. 8 हो. 15 17 त्रिकुटी. लक्षात येते हो. तुमच्या? नसेल तर तुम्ही पायथागोरसच्या सिद्धांताने काढू शकता. कर्ण बरोबर 15चा 289 225 वजा करा बरोबर. आता जर हा 8 असेल तर हा किती असेल? 16 म्हणजे हा बी 8 आणि 8 8 किती असेल? 16. 16. म्हणजे याचं उत्तर किती आहे? 16. 16. ओके. हो सर, पर्याय पण आहे. तुम्ही काय शंका? झालेल्या थँक्यू पाठावर काही सर शंका? सांगितल्याबद्दल. ओके. मला वाटतं तुम्हाला पाठ आता बऱ्यापैकी लक्षात आला असेल. खूप काही अवघड पाठ नाहीये पण हा याचे गुणधर्म थोडेसे सगळे समजून घ्या. एकदा नजरे खालून घाला. वाटलं तर एकामेकाची तुलना करा. तुम्ही तुलना केली का नाही तरच हे गुणधर्म चांगले समजतील तुम्हाला. ओके. तुलना करा का चौरस आयत का नाही बाबा. आयत मग चौरस का आहे? का आहे तर आहे का आणि का नाही या बाबतीतच तुलना करा. आपोआप तुम्हाला एक 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 गुणधर्म लक्षात येत सगळं. ओके. मला वाटतं पाठ समजलाय. थांबूया आपण. थँक्यू.